आणि आम्ही 200+ मारणार आणि विराट कोहली किंग बॅटिंग पण सगळे चेअर विराट कोहलीला करतात. अनुमती आहे खरं तर, पण कधी अंपायरला पैसे द्यायचे विसरले. मंत्रिमंडळ तू पांड्या गटात नाहीत की शर्मा गटात नाहीत? शर्मा गटात नाही. वॉट सिक्स. आणि काल आपले बेट पण लागलेली, त्याचं काय बेटचं. पण सगळे प्लेयर हे इंडियासाठी खेळतात आणि ते आपला अभिमान आहेत, त्यांना आपण सपोर्ट केलं पाहिजे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल. आणि आज आहे मुंबई आणि RCBची मॅच. आणि इथं 2 जण आहे आम्ही जे फॅन्स आहेत. मी MIचा आणि हा RCBचा आहे. तर RCB यावेळी पण हरणार आहे. बघा तेच आता आपण बघूया. सोबत आज आपल्या सोहम आहे. मुंबईनं टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे आणि RCBची बॅटिंग आहे आणि पहिल्यांदाच. आणि आम्ही 200+ मारणार आहेत आता. अजिबात नाही होऊच शकत. बघा नाही बघा बघूया जिंकणार. 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. तर अशा तऱ्हेने मॅच चालू झालेली आहे आणि मोहम्मद नबी पहिली ओव्हर करतोय. बघूया पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेतोय काय. आणि विराट कोहली किंग बॅटिंग करायला काय नाही, किंग विंग घरी आता. किंग बॅटिंग करायला किंगनं असा 1 रन घेतलेला आहे. कदाचित या बॉलला किंग कोहली आउट होऊ शकतो. नाही झाला. मैदान तुमचं आहे पण सगळे चेअर विराट कोहलीला करतात. अरे असू दे, कारण असू दे, चालायचं. त्याला म्हणतात काय दहशत. कसली दहशत आहे घंट्याची. किंगची दहशत. बुमरा आलाय ओव्हरला आता. बघू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि चॅनलला नाही हाय असं म्हणून नाही, हाय म्हणून कदाचित हा RCBचा फॅन आहे म्हणून RCB जिंकत पण नाही, त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होईल की नाही काय माहित नाही. हा पनवती आहे खरं तर. गेली विकेट. अगरला वाटलं होतं विकेट गेली, पण कधी अंपायरला पैसे द्यायचे विसरले. काय त्याच्यामुळे अंपायरनी घे दनादन घे. आता काय घंट्याचा रिव्ह्यू तुला पण माहित आहे. आता आपलं काय होणार नाही, आउट आहे आता. किंग त्याच्या पवेलियन मध्ये परत चाललाय. बाकीच्या आहेत ना, नशीब त्याचा डग झाला नाही, ते असू देत ना. पण किंग गेला ना. किंगो प्रजा आहे. अरे मंत्रिमंडळ. तुम्हाला बोललेलो ना, हा पनवती आहे, ऐका माझं. म्हणून RCB जिंकत नाही. कोहली आउट झाल्यानंतर जॅक्स आलाय. पहिली मॅच खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये सगळ्यांना कसं चकित करून दाखवतो बघा. चकित जाळ करेल की नाही बा आता आमचा बुमरा. चकित करून जाते रे विकेट. 1 बाउंड्री मारली म्हणून काय शाहू झाला. 1 बाउंड्री नाही, आता तो तुम्हाला रडवणार आहे बघा. थोडक्यात वाचला. 3 ओव्हर झालेत, 18 रन झाले आणि 1 विकेट गेली, ती पण किंग कोहलीची विकेट गेलेली आहे. संपला विषय. जॅक पण चांगला खेळतोय, जर सोहम बोललेला. आता बघू. किंग दादा लवकर तुम्ही गेलात, मुंबईचा राजा. जॅक सारखा आला आणि स्पॅरो सारखा गेला इथं. भाऊ जेवढ्या वेगाने आले तेवढ्या जलद वेगाने ते परत पवेलियन कडे गेलेले आहेत. खेळत होते चांगले, 2 बाउंड्र्या मारलेल्या. पण असू दे, असू नाही चालायचं. रजत पाटीदार आलेला आहे आणि पहिल्याच बॉलला बाउंड्री मारले. जॅक्सनं पण पहिल्याच बॉलला बाउंड्री मारली होती आणि लगेच आउट झालेला. इतकं नाही होणार, काही सांगता येत नाही. आपल्या देशात तो बाहेरचा होता म्हणून समजून घ्या. वो दिन भी क्या दिन थे. तर डुप्लेसी आता चांगला खेळतोय आणि असं आउट झालं मला. आउट नाही आउट कोण. घे नाही.
नाही DRS नाही घेतला. थकला तो. डुप्लेसी चांगला खेळतो. कॅप्टन बोलते. जोडला 67 रन झाला आणि 2 विकेट गेले. पाटीदार डुप्लेसी काही नंबर खेळतात, मानलं पाहिजे. मला अपेक्षा होती की किंग कोहली आज 100 करेल, पण काय झालेलं नाही. असं नेक्स्ट टाइम टीम तरी बेटर लक. 200 नेक्स्ट टाइम करेल. टीम तरी 200 करेल. नाही तो लागा भेट. नाही लावायची. आम्ही लॉयल फॅन आहोत. तुला विश्वास नाही आहे. आम्ही एवढे लॉयल आहोत की आम्ही कोणाबरोबर अशी बेट नाही लावत. तू पांड्या गटात नाहीत की शर्मा गटात नाहीत? शर्मा गटात नाही मी. शर्मा गटात. मग आता बघ पांड्याला मारताय. मारू दे आता. आरसीबीला सपोर्ट करत आता. मुंबई. अरे यार पाटीदार चांगला खेळतो. कदाचित विकेट पडेल आपला. बघ ना 19 बॉलला 36 खेळा आणि काय पाहिजे. 89 झालाय, 2 विकेट पडलेत आणि डुप्लेसिस पण खेळतोय. आता मॅक्सवेल खेळायला आलाय. भाऊ काय करतोय, खेळतोय की नाही. तर मॅक्सवेल परत 0वर आउट झालेला आहे. हॅरिसन डक रिव्ह्यू कशाला, अरे आउटच आहे. मॅक्सवेल वेअर आर यू गोईंग. तर सलग 2 पाठोपाठ विकेट गेलेले आहेत. पहिला डुप्लेसी आणि नंतर गेलाय तो सोमेश्वर. वेल बॉलिंग बुमराह. बुमराहने परत एकदा सलग 2 विकेट घेतल्या. काय बॉलिंग करतोय यार, मानलं भाई. कार्तिक काय खेळतोय यार, 1 नंबर. 6 मी बेट हरतोय वाटतं. 200 होतोय असं वाटतंय. 191 झालाय, 2 बॉल अजून आहेत. वेल प्लेड कार्तिक. 50 पण झाले, भारी खेळतो. तर मुंबईला 197 रन चेस करायचं आहे. बघूया आता काय होतंय. तर दुसरी इनिंग चालू झालेली आहे. ईशान किशन आणि रोहित उतरलेत. आता बघू जिंकते की हरते मुंबई. हो व्हॉट अ 6. धोपटतोय. 6-4-6 चल घे. 16 रन 3 बॉलमध्ये. भाई 50 पण झाली 23 बॉलमध्ये. वेल प्लेड ईशान. यार विकेट गेली. किंगनेच कॅच पकडली. सूर्य तर चांगलाच धोटायला लागलाय. भरपूर दिवसांनी त्याला खेळताना बघून जरा भारी वाटतंय. आले आले हार्दिकनं स्वागत केलंय 6 मधनं. ॲ 50 झालंय. 1 नंबर सूर्य. अशा तऱ्हेने मुंबई जिंकलेली आहे. The next day. तर काल RCB वर्सेस मुंबई मॅच चालू असताना सोहम घरी गेला, त्यामुळे तो परत आला नाही. तर आज त्याला भेटायला चाललो आहे. कालपासून त्यानं फोन पण उचललेला नाही, कारण RCB हारलेली आहे आणि दारुण पराभव झाला आहे. आता त्याला भेटायला त्याच्या घरी जातो आहे. बघू तिथं आहे काय. काल फोन पण नाही उचलला त्यानं, तर बघू. तर मी आत्ता आलो आहे सोहमच्या इथे. मी बघतो तो कुठे आहे. सोहम काय मग कालपासून फोन नाही उचललास, काय नाही, मॅच हारली. हा होय मोबाईलचा हारलाच त्याचं काय.
हरलो. अरे दारुण पराभव झाला. 5 ओव्हर 5 ओव्हर जिंकल्यानंतर आम्ही एक मॅच घंटा जा 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 हे काय ते पॉइंट टेबल बघ जा जाऊन. तुमच्या बरोबर 4 मॅच आमचं सांगू नको रे. मग काय आता असं कॅमेरा बिमेरा दाखवतो. आणि काल आपली बेट पण लागलेली. त्याचं काय बेटचं 3 रन तर राहिले. काय 3 रन तर राहिले. तरी 27 रन आम्ही मारलेले. हा मग. आणि हे मॅच विनिंगचं मॅच विनिंगची बेट लागली सगळी लागली. लागली. बघा काहीच तर आरसीबी फॅन्स असे असतात. काही झालं तर लॉयल आहेत. ती एक चांगली गोष्ट आहे. अगले साल IPL सीझन हा फक्त 2 महिन्यासाठी असतो. त्यामुळं कितीही काय झालं तरी भांडणं होतच असतात. ती तेवढीच असतात. पण सगळे प्लेयर हे इंडियासाठी खेळतात आणि ते आपला अभिमान आहेत. त्यांना आपण सपोर्ट केलं पाहिजे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक लक्षात ठेवा किती काय झालं तरी शेवटी मुंबई जिंकणार. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.